प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. पुन्हा एकदा देव बाप आत्मेने आणि खरेपणाने तुमची भेट घेण्याकरता सेवकाच्या द्वारे या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. कोण करीन प्रार्थना? करते. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या माझे महान परमेश्वरा, हे माझ्या अब्राहम इसाक याकोब मोशेचे देवा परमेश्वरा, प्रभू तुला प्रथमता उंचाविते, तुला गौरविते, तुला मान महिमा आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर सांभाळून प्रभू सुंदरशा सायंकाळच्या समयी तू आम्हाला एकत्रित केलं प्रभू तुझ्या गौरवासाठी. तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या बाप्पा. परमेश्वरा तुझा दास परमेश्वरा इथे वचन पेरण्यासाठी आला असताना परमेश्वरा त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू. ते जे काही संदेश सांगणारे माझ्या दे बाप्पा ते सांगण्यासाठी त्यांना तू लागणारं ज्ञान बुद्धी पुरव दे बाप्पा परमेश्वरा. आणि ते वचन प्रभू आम्ही शांत चित्तेने ऐकावं, आम्ही अंतःकरणात घ्यावं आणि त्याप्रमाणे बोलावं, वागावं आणि शिकवं माझ्या दे बाप्पा. अशी तू कृपा आमच्यावर प्रदान कर. सर्व काही निगेटिव्ह एनर्जी सर्व काही काढून टाक प्रभू. आमच्या चित्त तुझ्या वचनाकडे लागू दे प्रभू. तुझी उपस्थिती ते आमच्यामध्ये असू दे माझ्या दे बाप्पा. एवढी लहानशी नम्र विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिते. आमेन. आमेन. तुम्ही देवावर किती प्रीती करता सांगता येईल? मी देवावर किती प्रीती करतो, माझी प्रीती खोटपर्यंत देवावर आहे सांगता येईल? शब्दशः पाहिलं तर कुणाला सांगता येणार नाही, पण एवढं सांगू शकतो आपण, मी देवावर प्रीती करतो. प्रीती करण्याचे आमचे माध्यम वेगवेगळे आहेत. निरनिराळ्या प्रकारे आमची प्रीती आम्हाला जसं सुचविती तशी आमची प्रीती प्रभूमध्ये आहे. पण देवावर विश्वास ठेवण्याच्या बाबतीत आमची प्रीती तशी नाही, जशी प्रीती आम्ही मनुष्याबरोबर व्यवहार करत असताना आमची प्रीती आम्ही दाखवतो. देवावर आमची प्रीती निशुल्क आहे, जिला काही अंत नाही, जिला काही मोजमाप नाही, जिला काही कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, अशी प्रीती आम्ही आमच्या तारणाऱ्या देवावर करत आहोत. परंतु या तारणाऱ्या देवावर आम्ही प्रीती करण्या अगोदर देवाने पण एक प्रकारची प्रीती आमच्यावर केली आहे. कशी केली आहे जरा वचनातून पाहूया आपण. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन. 16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. का देवाने जगातल्या लोकांवर प्रीती केली? आम्ही करतो प्रीती, तो भाग वेगळा आहे, पण देवाने आम्ही जगात अस्तित्वात येण्या अगोदरच आमच्यावर प्रीती करण्याचं का ठरवलं? का त्याच्या मनामध्ये आमच्यासाठी प्रीती करण्याची भावना निर्माण झाली? का प्रीतीकडे देव बाप्पाचं मन आकर्षित झालं? प्रीती विना देव बाप आमच्याशी का वागू शकला नाही? कारण की देव प्रीती आहे ना. छान सांगतं की देव प्रीती त्याने त्याच्या हाताने आपल्याला घडवले नाही त्याची. देव बाप्पाने आमच्यावर प्रीती करण्याचं कारण काय माहिती का? प्रभूच्या सांगण्याप्रमाणे
कारण ज्या देवाने आपल्या हाताने एक दिवसाचा समय आम्हाला तयार करण्यासाठी व्यतीत केला, त्या मनुष्याला लुसिफरने, सैतानाने एदेन बागेमध्ये भ्रष्ट केलं होतं. भ्रष्ट कशा प्रकारे केलं होतं? जेव्हा पाप झालं, आज्ञाभंगाचं पाप आलं, तेव्हापासून प्रभूच्या नजरेमध्ये मनुष्याचं स्वर्गामध्ये येणं वर्ज्य झालं होतं. कारण देवाच्या पवित्र स्वर्गामध्ये पापी व्यक्तीला मुळीच यायची परवानगी नाही. क्षुल्लक पाप आदामाकडून झालं एदेन बागेत, क्षुल्लक. पण ते क्षुल्लक पाप आदामाचं त्याला स्वर्गामध्ये जाण्याचं प्रतिबंधाचं कारण झालं. आणि सैतान एदेन बागेमध्ये जेव्हा त्याने हे आज्ञाभंगाचं पाप आणलं, तेव्हा सैतानाच्या मनामध्ये विचार आला असेल, प्रभू परमेश्वराने 1000 वर्ष मनुष्याला आपल्या हाताने मातीचं घडवण्यासाठी वेळ दिला, पण मी एका सेकंदामध्ये मनुष्याला स्वर्गात जाण्यापासून रोखलं. बघा काय अंतर आहे, कसं फोडतोय पवित्र आत्मा आपल्या शब्दाला. आज आम्ही प्रीती म्हणतो, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. कशाला केली? काय कारण होतं प्रीती करण्याचं? देवाची आज्ञा मोडू नये, देवाने आमच्यावर प्रीती केली. हा त्याचा स्वभाव गुण आहे की देव प्रीती आहे. देव बाप आपले शब्द ना आपल्या पद्धतीने आपल्या विश्वासणाऱ्यांना फोडून सांगतो. आज देव बाप्पाने आमच्यावर प्रीती केली म्हणून सुरुवातीला पहिला प्रश्न केला, तुम्ही देवावर किती प्रीती करता? है ना, सुरुवातीतूनच झाले ना. आमची प्रीती पण तीच असली पाहिजे प्रियांनो, ज्या प्रीतीची अपेक्षा पवित्र आत्मा आमच्याकडून करतो. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे आणि या शिक्षकाचं जर आम्ही ऐकलं नाही ना, आमचं ख्रिस्तामध्ये चलणं व्यवस्थित होणार नाही. पवित्र आत्मा कधी दुटप्प्याचं वागण्याची कोणालाच परवानगी देत नाही. पण आज काही विश्वासणारे, काही सेवक दुटप्पी वागत आहेत, दाखवित नाही पण करून निघत आहेत. यांनो, कोणालाही कोणापासून काही लपवणं शक्य आहे. देवाच्या समक्षतेमध्ये कोणालाही काही लपवणं कदापि शक्य होणार नाही. सध्याचा माहोल कसा चाललाय? कोणता माहोल आहे सध्याचा? बिबट्या आनंदाचा. आनंदाचा आहे, पण काय काय आनंद आला म्हणजे काय? नाताळाचा माहोल आहे का नाही? आनंद म्हणल्यावर काय ना काय असत ना. का आनंद असा उठून सुटून येतो? नाताळ येत आहे म्हणून आनंदाचा माहोल. घरांवर लाइटिंग सजल्यात, घरांवर स्टार लागले, कोणाकोणाच्या चर्च मध्ये लाइटिंग लागली, स्टार लागलाय. कशाचं प्रतीक आहे ते? आनंदाच आहे. कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी या जगात आलं, त्याचं ते प्रतीक आहे. तो आला नसता तर वाचलो असतो का आम्ही? नाही. झालं असतं का स्वर्गामध्ये आमचं जाणं? नाही. यांनो, वचनातून बघूया आपण जरा. लोककृष्ण पहिला अध्याय 28 ते 31 वचन बघा बरं, काय लिहिलं तिथं. 28 ते 31 पहिला अध्याय.
देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल त्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर आली आहे. पुढे वाचू? आधी आहे 31 पर्यंत वाचलं ना. नाही 31 वाचते. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. बेथलेम शहरामध्ये मारियाशिवाय दुसरी स्त्री नव्हती का? होती ना. का एकटी मारियाच होती फक्त? नाही. का देवाचा आत्मा देवदूताच्या द्वारे मारियाला म्हणला, कृपा पावलेली स्त्री? कारण की देवाने तिला निवडलं होतं की येशूचा जन्मासाठी. कृपा पावलेली स्त्री हा शब्द देवदूताने मारियासाठी वापरला. वचनात वाचला मी. काय कृपा देवदूताला मारियाची दिसली? ती नम्र होती, म्हणजे चांगली होती, नाही का, देवाच्या भयात वागणारी होती. सर्वांचं हित करणारी होती, कोणाचं वाईट चितणारी नव्हती. कोणाचं वाईट होत असलं तर त्याचं भलं करणारी होती. म्हणून कृपा पावलेली स्त्री हे नाव देवदूताने तिला दिलं. आणि मग निरोप दिला, काय, तू गरोदर राहणार आहेस, तुला पुत्र होणार आहे, त्याचं नाव तू येशू ठेव. टाळ्या वाजवल्या असतील का मारियाने हे ऐकल्यावर? दिले का वचनात? देवदूत म्हणला असं, मारियाने जोर जोरात टाळ्या वाजवल्या? नाही. दिलंय वचनात? मग त्याच्या पुस्तकात लगेच लिहिलंय. काय लिहिलंय? ती लगेच म्हणली गॅब्रिएल देवदूताला, अरे देवदूता, तू माझ्याद्वारे असा निरोप मला सांगत आहे, मला तर पुरुष ठाऊक नाही, आणि मी कस काय गर्भवती होणार आहे आणि पुत्र प्रसवणार आहे. तेव्हा गॅब्रिएल देवदूत त्या ठिकाणी तिला सांगत आहे, तू पवित्र आत्म्यामध्ये गर्भवती होशील, आणि जो गर्भ तुझ्या ठाई असणार आहे तो पवित्र आत्म्यातून आलेला गर्भ आहे, आणि ज्या गर्भातून जो बाळ येणार आहे तो पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणार आहे. काही गोष्टी बायबलने पूर्णपणे सांगितल्या नाही, अधुऱ्या ठेवल्यात. आणि जेव्हा तिला खात्री झाली देवदूताकडून, त्यारे देवदूत माझ्याविषयी जे बोलत आहे ते सत्य बोलत आहे, तेव्हा तिने आपल्या कोपमध्ये त्या बाळाला वाढवायला सुरुवात केली. तिने ऐकल्याबरोबर लगेच म्हणली नाही, मला मान्य आहे, मी तयार आहे. त्या ठिकाणी तिने सवाल जवाब केला. म्हणून लुकाच्या पुस्तकामध्ये लुकाला जे अधिक मिळालं देवाच्या आत्मेकडून, ते हे मिळालं की मारियासाठी कृपा पावलेली स्त्री हा शब्दाने मारियाचं त्या ठिकाणी गौरव केलंय. पण मारियाने दूताबरोबर जे वार्तालाप केलाय ते लुकामध्ये लिहिलं नाही. मत्तेयामध्ये जे लिहिलंय ते लुकामध्ये नाही, आणि लुकामध्ये जे लिहिलंय ते मत्तेयामध्ये नाही. मार्क मध्ये तर वेगळ्या प्रकारे थोडं अजून आहे. सांगायचं काय प्रियांनो, ज्या शिष्याला प्रभूने जेवढं दिलं तेवढं त्याने आपल्या पत्रात लिहिलंय, पण आशय आणि विषय एकच आहे की आमच्यासाठी तारणारा या जगात प्रभू पाठवणार आहे. जे वचन आपलं आलं, जेव्हाने जगावर एवढी प्रीती केली, त्या वचनाला धरून प्रियांनो देवाने प्रीती केली. आम्ही प्रीती करतो का? आम्हाला प्रीती करता येते का देवावर? देवाची प्रीती करण्यावर त्याची आज्ञा पाळ, आणि आपण ते पाळत नाही. देवाची प्रीती बोलण्यातून नाही, कृतीतून. देवाची प्रीती कृतीतून दिसली पाहिजे. बोलायला तर सगळेच बोलतात हो,
निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपली प्रौढी मिरवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांनी एकमेकाला आकर्षित केलं जाऊ शकतं, परंतु ज्या शब्दाने आकर्षित केलं जातं ते शब्द भविष्यामध्ये पाळले जातात का? भविष्यामध्ये आठवणही राहत नाही त्यांना की मी कोणत्या शब्दाने कोणाला आकर्षित कसं केलं होतं. प्रियांनो, देव बाप आमच्या प्रीतीचं मोजमाप एका गोष्टीमध्ये करत आहे. ध्यान देऊ नाही का? पवित्र आत्मा एक वेगळ्या प्रकारे आज तुमच्याशी बोलणार आहे. प्रीती हेच टार्गेट राहणार आहे, पण प्रीती तुमची कशी असली पाहिजे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही त्या प्रीतीत आहात का नाही पवित्र आत्मा तुम्हालाच विचारणार आहे. तपासा तुम्ही या प्रीतीत आहात का? जर नसले तर वेळ गेलेली नाही, वेळ आहे तुमच्या जवळ. फक्त इकडे तिकडे विचार डोक्यात आणू नका. हा काय म्हणन, तो काय म्हणन, ती काय म्हणन, हे बाजूला राहू द्या. तुम्हाला स्वर्गात कोण घेणार आहे? ज्याचं वचन तुम्ही ऐकत आहात तोच घेणार आहे. मग त्याचं जर ऐकायचं तर त्याने पण अट आणि शर्त ठेवली. तुमची प्रीती जर देवाला सांगण्या प्रकारे असली तर तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यापासून कोणी अडवणार नाही. पेत्र देखील अडवणार नाही. पेत्र तर वेलकम करून आत पाठवीन तुम्हाला. पण जे तुम्ही ऐकणार आहात तो शब्द अतिशय गहन असा शब्द आहे. पवित्र शास्त्रांजवळ तुमच्या आहे ना? प्रेम आहे का पवित्र शास्त्रावर? आत्म्यापासून आहे, प्रेमापासून आहे. बायबलच्या वाचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे मन? नाही बाबा, नाही, अजिबात नाही. देव बापा आशीर्वाद देऊ. इथं पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये सांगितलं जात आहे की मी देवाच्या वचनाला दोष लावित नाही, पण भविष्यामध्ये असे काही पेच प्रसंग येतील तुमच्या समोर. त्यावेळेला हे शब्द जे आज पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बोललेले आहात ते माणसासमोर बोलावं लागतील. म्हणून शुभवर्तमानामध्ये सांगितलंय, येशू स्वतः बोललाय, जो कुणी मनुष्याच्या पुत्राला माझ्या देखत नाकारील त्याला मी पण माझ्या स्वर्गातल्या पित्यासमोर नाकारीन. आता फार आजादीने म्हणले तुम्ही, आम्ही वचनाला दोष लावित नाही, वचनाला नाकारीत नाही. चांगली गोष्ट आहे. प्रियांनो, तोला मोलाचा समय अंतिम समय आहे आणि या समयामध्ये प्रत्येकाची तपासणी होणार आहे. आणि ज्याची तपासणी होईल ना तो जर खरोखर सांगितल्याप्रमाणे देवासमोर स्वतःला दिसला ना, समजून घ्यायचं त्याचं स्वर्गामध्ये जाणं तय. त्याचा बाप्तिस्मा नाही झालं तरी स्वर्गात जाणार. काही जणांना वाटतं प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा झाला तर स्वर्गात जाणं होईल आणि नाही झालं तर बाहेर राहणं होईल का? तुमच्या आत्म्यात जर त्या वचनाचा आदर आहे ना, तोच आत्मा स्वर्गात जाणार आहे. येणार आहे का? हे शरीर येणार आहे वर? नाही. वाचूया आपण जरा. पहिले करंती 15वा अध्याय. जरा वाचनाचा पण आधार आपण घेत जाऊ. 51-52 वचन वाचा. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी सुनीता ताई काय वाचू ना? परत वाचते. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. पुढे वाचू.
निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा कारण करणा वाजेल. मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मरते त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मरते त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे. बस थोडक्यात त्या वाचनाचा सारांश देवबाप सांगत आहे की हे मर्त्य शरीर जे आहे याला स्वर्गात येण्याची परवानगी नाही, पण या मर्त्य शरीराला बाजूला केल्यावर एक नवीन शरीर, जसा एदेन बागेत आदाम पवित्र होता ते शरीर आम्हाला प्रभूचा आत्मा देणार आहे. आणि त्या शरीरामध्ये आमचा हा या वास्तविक शरीरामध्ये जो आत्मा कार्य करतोय तो आत्मा निघून त्याच्यात जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया त्यांच्यासाठी देवबाप करणार आहे ज्यांनी प्रभूचं ऐकलंय. प्रभूचं ऐकणारे आणि प्रभूचं न ऐकणारे दोन प्रकारचे विश्वासणारे आहेत. शरीर देवबाप सगळ्यांना देईल, परंतु काही शरीर स्वर्गात येण्यास योग्य देवबाप ठरवणार नाही. का ठरवणार नाही? मुख्य कारण देवबाप्पाने सांगितलंय, वाचनाला दोष लावू नका. देवबाप्पाला अतिशय भयंकर चीड वाचनाला दोष लावण्याची आहे. आणि सैतानाने नेमकं वाचनाला दोष लावण्याची प्रक्रिया माणसाच्या मनामध्ये विभिन्न तऱ्हेने टाकली. मनुष्याने आपल्या बुद्धीने दोष नाही लावला बरं का वाचनाला. एवढा मनुष्य ज्ञानी लागून नाही गेला की त्याला वाचनाचं एवढं मोठं काहीतरी दिसलं आणि त्याने लगेच गलत आपू आणली. त्याच्या बुद्धीमध्ये जो वाईट विचार देणारा आहे ना, त्या वाईट विचार देणाऱ्याने ते विचार दिले आणि मग हे अस्तित्वात आले. पवित्र आत्मा कधी वाईट विचार देत नाही, लक्षात ठेवा ही बात. पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीत वाईट नावाचा शब्दच नाही. वाईट नावाचा शब्द फक्त सैतानाजवळ आहे. म्हणून देवाचं वचन आम्हाला नेहमी शिकवतं, देवाच्या अधीन व्हा म्हणजे तुम्ही सैतानाला अडवाल. सैतानाला वाव देऊ नका म्हणजे तो तुमच्यावर कार्य करणार नाही. निरनिराळ्या माध्यमातून देवबाप्पाने आम्हाला सावधानतेचा इशारा सैतानाविषयी दिलाय. नाताळ येत आहे, काही दिवस बाकीत नाताळाला. दरवर्षी नाताळ येतंय जातंय. दरवर्षी आम्ही आमच्या पद्धतीने नाताळ साजरं करतोय. नवीन वर्षामध्ये नवीन नवीन योजना घेऊन आम्ही प्रभू समोर जात आहोत, है ना. नवीन वर्षामध्ये काही ना एखादी का होईना विनंती देवबाप्पाला करता का नाही तुम्ही? का बिना विनंतीच नवीन वर्ष साजरं होतंय? नाही. काही जण सकाळी उठल्यावर विनंत्या करतात, काही जण 12 नंतर करतात, आहे ना. येणाऱ्या वर्षामध्ये, जे वर्ष आता येणार आहे, आलं नाही अजून, येणाऱ्या वर्षामध्ये अशी विनंती देवबाप्पाकडे सादर करा प्रियांनो तुम्ही. देवबाप्पा, येणाऱ्या वर्षामध्ये आणि त्याच्या नंतरच्या वर्षामध्ये माझ्याकडून तुझ्या बायबलच्या वाचनाला कुठल्याही प्रकारची शंका, कुठल्याही प्रकारचा दोष, कुठल्याही प्रकारचं वाचनाविरुद्ध चालणं, बोलणं, राहणं माझ्याकडून होऊ नये. अंतिम समयामध्ये फार कठीण समय येणार आहे. इतका कठीण समय येणार आहे प्रियांनो. मत्तेयाचा 24वा अध्याय ध्यान देऊन आज रात्री झोपण्यापूर्वी वाचा. थोडक्यात देवबाप तुम्हाला सांगन
की त्या अध्यायामध्ये देव बाप्पाने कोणत्या भयंकर गोष्टी करण्याचं ठरवलंय. विशेष करून 21 पासून खाली वचन वाचा, तिथं तुम्हाला भयंकर गोष्टी ऐकायला मिळतील. यांनो, नाताळ त्या प्रकारे साजरं करा ज्या प्रकारे नाताळ साजरं करण्याची देव बाप वर्षानुवर्ष तुमच्याकडे वाट पाहत आहे. लाइटिंग लावतात घरावर, आहे ना? लाइटिंग भेदभाव करते का? अरे हे देवाच्या वचनाप्रमाणे नाही चालत, देवाच्या वचनाप्रमाणे नाही करत. काही लाईटी म्हणतात मी जळण, काही लाईटी म्हणतात मी नाही जाळणार. करतात का लाईटी अशा? त्यांना करंट भेटल्यावर एक सारख्या त्या लाईटी प्रकाश देत राहतात. प्रियांनो, जर निसर्गाच्या गोष्टी कोणत्याही गोष्टी करण्याला कुठल्या प्रकारचा भेदभाव संशय आणत नाही, मग आम्ही जे प्रभूच्या हाताने घडलेली त्याचे प्रजा आहो. आम्ही वचनाला दोष लावण्याची प्रक्रियेपासून स्वतःला कधी आवरणार? तुम्ही आता म्हणतात आम्ही वचनाला दोष लावणार नाही, दोष लावित नाही. चांगली गोष्ट आहे प्रियांनो. देवाच्या उपस्थितीमध्ये शब्द बोलणं वाईट नाही, पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा करून दाखवत असं. त्यावेळेला माघार नका घेऊ. नाही ना, तिथं तेवढ्या पुरतं तेवढं बोललो होतो, आता नाही जमणार. आता मला समोरच्याच्या सामना करायचा आहे, त्याच्यासाठी मला वचनाचा विरोध करणं फार आवडत आहे. हा डोकावती स्वभाव आमच्यातून जाण्याचा पर्याय एकच आहे. पर्याय पण देवबाप सांगत आहे तुम्हाला, आणि तो पर्याय आजपासून करायला सुरू करायचं. तुम्ही करत आहात का नाही मला माहिती नाही, पण आज देवबाप नव्याने सांगत आहे. 24 तासामध्ये एकदा ते वचन वाचायचं. कोणाला न दिसता तुमची गुप्त प्रार्थना 1 मिनिटाची प्रभूकडे करायची. कोणाला कळलं पण नाही पाहिजे की तुम्ही प्रार्थना करतात म्हणून. देवाचा आणि तुमचा फक्त संपर्क राहू दे त्या वचनासाठी. प्रियांनो, नाताळ देवबाप आपल्या पद्धतीचं मनुष्याकडून साजरं करण्याची आजपर्यंत अपेक्षा करत आहे. आणि मनुष्याने जर त्या प्रकारचं नाताळ साजरं करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही ना, प्रभू आपल्या सामर्थ्याने ज्याने सगळं घडवलं, सगळं बनवलं, सर्व अस्तित्वात आणलं, त्याला एक वचनाला दोष लावण्यापासून मनुष्याचं मन फिरवणं कठीण आहे का? कठीण आहे का? म्हणता येईल का कोणाला? अरे देव जरी आला आणि मला म्हणला हे वचन ना करायचं बंद कर, तरी मी देवाला म्हणून मी या वचनाला दोषच लावीन. आहे का कोणता असा बहादूर? कोणता बहादूर आहे का असा सेवकामध्ये, विश्वासणाऱ्यामध्ये, की देव जरी उतरून आला त्याच्याकडं आणि देव स्वतः जरी म्हणला तुला या वचनाला दोष लावायचं बंद करायचंय, तो देवाला म्हणन का असं? म्हणून बायबलमध्ये इशारा दिलाय, माती कुंभाराला उलटून बोलते का? तू मला चांगलं बनवलं एक पात्र वाईट बनवलं, माती करते का प्रत्युत्तर? नाही. मनुष्य देखील प्रत्युत्तर करणार नाही. पण प्रभू आजही वाट पाहत आहे. कशाची? की मनुष्य स्वतः होऊन त्याने वचनाला दोष लावण्याचं बंद करावं. दोष लावण्याची प्रक्रिया देवाने आणली नाही बरं का. लक्षात घ्या, वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया देवाने आणली नाही. देव कधीच आपल्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आणणार नाही. आज निरनिराळ्या माध्यमातून त्या वचनाला सांगितलं जात आहे, लोकांना भ्रमिष्ट केलं जात आहे. काही सेवक स्पेशली
या वचनाला घेऊन लोकांना भ्रमिष्ट करण्यासाठी आज कार्यरत आहेत. जे तुमचे कान ऐकत आहे ना, एकदम खरं ऐकत आहेत प्रियांनो. जो सेवक पदाचा दर्जा भेटल्यावर देवाच्याच वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्यांना त्या वचनाच्या विरोधात वागण्यासाठी तयार करतोय, न्यायाच्या समयात त्या दासाकडून कसं मागितलं जाईल? कसं मागितलं जाईल? चांगलं मागितलं जाईल का? प्रियांनो, काही जणांना देव बाप्पांनी शिक्षा केल्या. कशासाठी शिक्षा केल्या? की त्यांनी सुधरावं. जसं इब्री 12:6 मध्ये सांगितलं ना, देव ज्याच्यावर प्रीती करतो त्याला फटके मारतो. काही जणांना देव बाप्पाने फटके मारले. कशासाठी मारले? सुधारण्यासाठी मारले. पण काही जणांना फटके बसूनही ते अजून सुधारले नाही. अजूनही आहे त्याच लाईनवर, आहे त्याच रस्त्यावर चाललेत. यांनो, कधी देवाच्या विरोधात, देवाच्या वचनाच्या विरोधात चालण्याची आम्हाला देवाचा आत्मा परवानगी देत नाही. इथं प्रार्थना होती. कशासाठी होती? सोडून दिलं ना तुम्ही सगळं? दिलंय का नाही? बसलत नाही इथं? तुम्हाला जर मी नसतो आलो आणि जर म्हणलं असतं कुणी की तुम्ही सगळं सोडून द्या आणि इथं येऊन बसा, नसतं बसले असते का? 1 मिनिटही बसले नसते. 1 मिनिट 30 सेकंदात उठून लगे आपापल्या कामाला गेले असते. ज्याचं जे काम आहे ते काम केलं असतं. पण इथं आज 15 मिनिटाच्या वर मी बोललोय वचनातून. शांतपणे ऐकून घेतलंय का नाही तुम्ही? यांनो, हे देवाचं वचन ऐकतात, पाळतात, ते धन्य प्रियजन आहेत. आणि जे धन्य प्रियजन आहेत त्या प्रियजनांनाच देव बाप देवाचं वचन ऐकायची संधी देतो. देवाचं वचन असं नाही कुणी पण घ्यायचं आणि कुणी पण सोडून द्यायचं. ज्यांच्या हृदयात देवाचं वचन कार्य करणार असतं त्यांनाच वचन ऐकायची संधी मिळती. म्हणून एक दाखला बघूया आपण. लोककृष्य वर्तमान 10वा अध्याय 38 पासून खाली वाचा. 38 ना. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचं भार टाकलं आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियाने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन. काय म्हणतोय प्रभू? मारियाने चांगला वाटा निवडून घेतलाय, तो वाटा तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. पण मार्था ही कामाच्या दगदगीने ग्रासून गेलेली आहे असं त्याच्यात आम्ही वाचलं. प्रियांनो, काम देवाच्या सेवेपेक्षा कधी मोठं नाही हे देव बाप्पाला त्या दाखल्यातून सांगायचं आहे. आणि म्हणून येशू मार्थेला म्हणला, तू कामाची दगदग करतेस आणि त्या दगदगीमुळं तू आपल्या बहिणीला सहाय्य करण्यासाठी मला म्हणत आहे, परंतु मारियाने जो वाटा माझ्या गौरवासाठी निवडलाय तो कुणी तिच्यापासून काढून घेणार नाही. प्रियांनो, देवाचं वचन ऐकणं साधं समजू नका. साधी गोष्ट नाही देवाचं वचन ऐकणं. फार आशीर्वादाची घटना आहे. फार अनमोल मार्गाचं ते प्रतीक आहे.
की वचन आम्हाला जीवनाचा रस्ता दाखवण्याचा एकमेव रस्ता आहे. प्रियनो, देवाच्या वचनाला कोणत्याही शब्दाने बोलण्याची प्रक्रिया केली ना, तो शब्द पूर्ण होणार नाही. पण जो शब्द तुम्ही ऐकलाय तो शब्द तुमच्यासाठी आशीर्वादाचं देवबाप कारण करत आहे. म्हणून वचन ऐकणं, त्याप्रमाणे करणं आपल्या जीवनामध्ये प्रक्रियेला सुरुवात करा. नवीन वर्ष येत आहे, 2026 आहे ना. 2026 वर्ष कसं असणार आहे कुणाला माहिती. 2026 वर्ष अतिशय देव बाप्पाच्या नजरेमध्ये अनमोल वर्ष आहे. 2026 मध्ये देवबाप महत्वाचे कार्य आपल्या बळाने, आपल्या सामर्थ्याने करणार आहे. देवबाप 2026 मध्ये शांतता बाळगणार नाही. कदाचित 2026 या जगाचा एंडिंग वर्ष असू शकतं. फार 2026 मध्ये देवबाप सिरियसली निर्णय घेणार आहे. आणि जर ते सिरियसली निर्णय आम्ही नाही घेतले तर देव घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. सिरियस निर्णयामध्ये सगळ्यात मोठा सिरियस निर्णय कोणता आहे? वचनाला दोष लावण्याचं थांबवा. देवबाप या शब्दाची मागील काही दिवसापासून माझ्या मुखातून निरनिराळ्या विषयातून सांगणं करत आहे. प्रियानो, देवबाप अतिशय नाराज देवाच्या वचनाला दोष लावण्यामुळे झालाय. आणि वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेने देवबाप रात्रंदिवस आमच्याकडे पाहून रडत आहे. रडण्याच्या अनेक माध्यमातून पवित्र आत्मा बोललेला आहे. पण मुख्य कारण त्याचं वचनाला दोष लावून जे आज प्रभूमध्ये आहेत त्यांच्याकडे पाहून प्रभू त्यांना 2026 मध्ये शेवटची संधी देत आहे. वर्षानुवर्ष देवबापाने सहन केलंय. आता देवबाप सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. का नाही? वचनातून बघू आपण. मत्तेकृत शुभ वर्तमान 24 अध्याय 21 वचन. 21. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. हे संकट आता स्वतः प्रभू सुरू करणार आहे. संकट कोण सुरू करणार आहे? प्रभू करणार आहे. आणि नवीन वर्षामध्ये प्रभू या गोष्टीला सुरू करणार आहे. म्हणून देवाच्या जबरदस्तीने कोणत्या गोष्टीला थांबवण्यापेक्षा स्वतःहून वचनाप्रमाणे स्वतःला देवासमोर सादर करण्याची प्रक्रिया ठेवा. प्रियांनो, देवाचं वचन दुधारी तलवार आहे. इकडची भाषा त्याला बोलायचं समजतं, इकडची भाषा बोलायचं समजतं. प्रीतीचा परिणाम काय आहे आणि वाईटाचा परिणाम काय आहे, दोन्ही भाषा या तलवारीला सांगण्याची कुवत आहे. आम्हाला देवाने आपल्या राज्यात घेतलंय, वाईट गोष्टींसाठी घेतलंय का चांगल्या गोष्टींसाठी? चांगल्या गोष्टींसाठी. चांगल्यासाठी घेतलंय ना. मग चांगल्या गोष्टीची सुरुवात आमच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्राला पवित्र मानून जर आम्ही केली तर देवबाप्पाला किती आनंद होईल, खूप नाराज होईल? नाही नाही, अजिबात. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षामध्ये असा निर्धार, असा निर्णय
प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे की आता पुरे झालं वचनाला दोष लावणं. आता वचनाला दोष लावणं थांबलं पाहिजे. ज्याने पण ही प्रक्रिया आणली प्रभूच्या नजरेमध्ये तो प्रक्रिया आणणारा कधी सुटणार नाही. आणि 25 मध्ये वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आली बर का. ध्यानात असू द्या हे वाक्य. मागील संदेशात पवित्र आत्मा बोललाय 25 2025 नाही बर का. न तर म्हणता ना रे 25 म्हणल्यावर 2025 मध्ये आली काय या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया. 25 वर्ष सुरू झालं आणि एका व्यक्तीच्या मनामध्ये या वचनाविरुद्ध अशी शंका आली आणि ती शंका त्याने लोकांमध्ये जाहीर केली. लोकांना ऐकून आनंद झाला आणि या वचनाची अपकीर्ती सगळीकडे वाढत गेली. वाटतं का नाही या अपकीर्ती देव बाप्पाच्या वचनाची थांबावी का चालूच राहावी. प्रभू कधीही आपल्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. लक्षात ठेवा हे वाक्य. जेव्हा देवाला दिसन वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया पूर्ण बंद झाली लगेच तो येणार आहे. म्हणून 2026 वर्ष तोला मोलाचा आहे. प्रभू स्वतः काही डिसिजन घेणार आहे. आता ऐकतात तुम्ही 2026 लागल्यावर बघा प्रभू काय करतोय. नाही तर काही जणांना असं वाटन काय नाही हो ते जर पगारे ना जेव्हा वाटन तेव्हा देवबाप त्यांना दाखवतो तेव्हा ते आमच्या घरी येतात संदेश सांगतात. आम्हाला खूप आवडतं. 2026 मध्ये देवबाप ज्यांना ज्यांना वचनाची सुवार्ता देवाच्या आत्म्याने दासांच्या द्वारे कळवली त्यांना देवबाप शेवटची संधी देणार आहे. म्हणून देवबाप म्हणला तुम्ही त्या वचनावरचा विरोध करणारे आहात का प्रीती करणारे. तुम्ही प्रीती करणारे म्हटले. शब्द बदलीने झालं पाहिजे. हा केवळ या प्रार्थनेपुरता आम्ही बोललो त्यानंतर आज आम्ही देवाचे दास थोडी बघायला आम्ही काय बोलत आहोत समोरच्या व्यक्तीला. देव आहे ना बघायला. प्रियांनो आता 1 मिनिटात एक छोटासा क्लू सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. प्रियांनो देवाने जगावर प्रीती केली ना त्याचा आशय सर्वात मोठा काय होता माहिती का. आशय जसा आपण सारांश म्हणतो ना सगळ्या गोष्टीचा सारांश तसा देव बाप्पाचा जगावर प्रीती करण्याचा आशय किंवा सारांश काय होता माहिती. सैतानाची योजना फेल करणं. सैतानाने काय डोक्यात घेतलं होतं मनुष्य जात स्वर्गात येणार नाही पण येशू ख्रिस्ताने मनुष्य मात्रांना स्वर्गात जाण्याचा मार्ग तयार करण्यासाठी स्वतःचा प्राण त्याने अर्पण केलाय. ही आहे देव बाप्पाची आमच्यावर स्वर्गात येण्याच्या मार्गाची प्रीती. इतकं मोठं बलिदान प्रभूने आमच्यासाठी दिलंय ना. स्वर्गाच्या बाहेर राहणारे आम्ही वेशीच्या बाहेरचे लोक होतो पण त्याने आम्हाला आत येण्याची मुभा दिली आणि ही आत येण्याची मुभा आम्हाला मिळावी याच्यासाठी पवित्र पुरुषाची गरज होती. आदामापासून जे पण पुरुष जगात होते सगळे पापी होते. म्हणून देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी या जगात पाठवलं. फार देव बाप्पाचं मोठा आशय प्रियांनो आमच्यावर प्रीती करण्याचा. सैतानाची हार योजना देव बाप्पाने फेल केली आणि फेल करत राहणार आहे.
आता देव बाप्पांनी जर एवढ्या मोठ्या गोष्टी सैतानासाठी केल्या, तर आम्ही पण देवासाठी पवित्र आणि शुद्ध आणि आत्मेने आणि खरेपणाने वागण्याच्या प्रक्रियेने नवीन वर्षामध्ये आम्ही देव बाप्पाशी करार करावा. यांनो, नवीन वर्षामध्ये जे करार तुम्ही करता ना, ज्या पण गोष्टीचे, ते करार जर तुमच्या ध्यानात नाही राहिले तर लिहून ठेवा. करार एवढे करू नका की तुमच्या ध्यानात राहणार नाही. 2-3च करार करा प्रभूशी प्रार्थनेमध्ये, आणि ते लक्षात नाही राहिले तर लिहून ठेवा की मी प्रभूशी 2-3 करार केले, काय केले. त्या करारामध्ये वचनाला दोष लावण्याचा पहिला करार, त्यानंतर दुसरे करार तुम्ही करा. काहीतरी घेऊन प्रभूच्या समोर अर्पणाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार राहा. स्वतःसाठी भरपूर केलं आणि करत राहिले, आता देवासाठी काहीतरी करण्याचा करार नवीन वर्षामध्ये करण्याची तयारी करा. म्हणून जे राहिलेले दिवस आहेत नवीन वर्षापर्यंतचे, त्या दिवसापर्यंत मनाची तयारी करा. विचार करा की मला देवाशी नवीन वर्षामध्ये काय करार करायचे. करार 2-3च करा, फार करार नका करू. 2-3च करार करा, पण असे निवडा ते करार की ते करार तुम्ही पाळणारेच देवाला दिसले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही केलेल्या गोष्टी, सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे देवासमोर याल ना, तुमच्या बाकीच्या गोष्टी देवबाप न सांगता तुमच्यापासून दूर करेल. शेवटी एक वचन बघू, मग तेच काढूया. 6वा अध्याय 33वं वचन. या वचनाप्रमाणे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईन. 33 ना. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी मिळतील म्हणजे कोणत्या? रोजच्या ज्या गोष्टी, संसार प्रपंचाच्या कोणत्याही गोष्टी असू द्या, त्या फुकट तुम्हाला दिल्या जातील. आणखी एक वचन बघू, स्तोत्र संहिता, याचा साक्षीदार बघू किंवा याचा लहाना भाऊ बघू. 127. 27. तिसरं वचन वाचा. पहा, संतती नाही, दुसरं वाचा, सॉरी. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. ही प्रक्रिया देवबाप तुमच्यासाठी प्रत्यक्षरित्या करायला सुरुवात करील. आतापर्यंत फक्त वचन ऐकत आलोत आम्ही की आमचा देवबाप झोपेतही देणार आहे, पण किती जणांना झोपेत मिळालंय? ऐकली का कोणाची साक्ष, मला झोपेत मिळालंय? आतापर्यंत मी नाही ऐकली बाबा साक्ष की एखादा तरी विश्वासणारा किंवा सेवक म्हणलाय मला देवाने झोपेत दिलंय. प्रत्यक्षरित्या तुम्हाला झोपेत देवबाप देण्याची कबुली जबाब दिला आणि नंतर भेटलं ना, ते आहे झोपेत देवबाप द्यायला समर्थ ते करणारा. या 2 वचनांना आपल्या जीवनामध्ये नवीन वर्षामध्ये सदैव लक्षात घेऊन चाला आणि प्रार्थनामय जीवन नवीन वर्षामध्ये स्वतःचं बनवा. वैयक्तिक प्रार्थना 24 तासात एकदा तरी तुमची झालीच पाहिजे, एकदा तरी झाली पाहिजे. त्या प्रार्थनेत कुणी नसलं पाहिजे, तुम्ही आणि प्रभू. जे मी करतो रोज, एकदाच मी वैयक्तिक माझी प्रार्थना करतोय. पूर्वी 3 टाइम करायचो, कधी 7 टाइम करायचो, पण माझ्या प्रार्थना घटती होऊन टेन्शननी किंवा अन्य कशानी आज एकदाच मी देवाच्या सानिध्यात वैयक्तिकरित्या बसतोय आणि तीच माझी प्रार्थना प्रभू ऐकतोय, म्हणून मी सेवेत आज आहे.
देवाचं रिलेशनशिप नवीन वर्षामध्ये मजबूत करण्याचा एकमेव पर्याय तुमची स्वतःची वैयक्तिक प्रार्थना, बायबल वाचून बर का. आता काय जण म्हणते ना, काय नाही 2 मिनिटं फक्त गुडघ्यावर येईल प्रार्थना करीन झालं वैयक्तिक प्रार्थना. तशी प्रार्थना नाही, वचन वाचून. वचन वाचल्यावर देवाचा आत्मा जर कोणत्या वचनातून काही सांगायला लागला तर ऐकून घ्या तो काय बोलतो. त्याला म्हणतात मनन. देव बाप्पाचं मनन. देव बाप काहीतरी सांगतोय त्या वचनातून. जेव्हा मनात आनंदाच्या उकळ्या येतील ना, विचाराच्या उकळ्या, समजून घ्यायचं देवाचा आत्मा बोलतोय. तिथं तुमची बुद्धी नाही बोलू राहिली, आत्मा बोलत आहे. त्या वचनातून तुम्हाला काय आशीर्वाद देव बाप देऊ इच्छित आहे. म्हणून पूर्व तयारीनिशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. चालू राहू द्या, डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया. एक गीत आपण स्तुतीपर देवाच्या गौरवासाठी गाऊया प्रियांनो. अगदी छोटस गाऊया, त्यानंतर आपण प्रार्थना करूया. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया. शेवटची प्रार्थना आज आपल्यासाठी उंच आवाजामध्ये, न घाबरता, न भीता, न कुठल्या गोष्टीचं भय धरता आपल्यासाठी अंजलीताई प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीच्या निर्माण करते माझे महान येशू बाप्पा, मी तुला उंचवते, गौरवते, मान नेहमी देते बाप्पा. दे बाप्पा आम्हाला दिवसभर सांभाळच, धन्यवाद बाप्पा. दे बाप्पा या सुंदरशा वेळी आम्हाला एकत्र केलंच बाप्पा, धन्यवाद बाप्पा. दे बाप्पा जे अंकलने वचन सांगितलं येशू बाप्पा, त्याद्वारे आम्ही चालण्यास आम्हाला मार्गदर्शन कर येशू बाप्पा. ते वचन तू आशीर्वादित कर येशू बाप्पा. दे बाप्पा इथं बसल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा. दे बाप्पा अंकलला तू आशीर्वादित कर येशू बाप्पा. त्यांच्या घरच्यांना तू आशीर्वादित कर. त्यांचं जसं येणं सुखाचं गेलं तसं त्यांचं जाणे सुखाचं कर येशू बाप्पा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर येशू बाप्पा. हीच लहानशी विनंती धन्यता रे प्रभू ख्रिस्ताच्या कोडाने
पवित्र नावात केले मन पितृत्व आमेन. हे ज्या आमच्या स्वर्गातील पित्या, बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असतो. आमेन. आमेन. बंद कर बाळा.